अनादि सिद्ध पंढरपूर नांदे विठाई सुंदर कर ठेवणी कटेवर उभी राहासी निरंतर गोंधळा येई हो जगदंबे विठाबाई तू मूळ स्तंभे. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट शांतताव महंत जिंच्यामध्ये वास करते. विद्या व विनय यामध्ये परिपक्व दशा गाठलेले दगडातील परिसरसातील अमृत माणसातील देव जगत कल्याणार्थी या भूतलावर अवतीर्ण झालेली महान संत शांतीचे सागर शांतिनिष्ठ शांतीब्रह्म पैठण क्षेत्र निवासी असणारे श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा महत्वाचा उत्कृष्टसा जगदंबा मातेला गोंधळाला बोलाविणारा पाचारण करणारा अभंग संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. आज या ठिकाणी आता सध्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा एक उत्सव चालू आहे. तो उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव. कारण या नवरात्र उत्सवामध्ये त्या जगदंबा मातेचा त्या महाकालीचा सरस्वतीचा अंबिकेचा त्या लक्ष्मीचा त्या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो. जय जयकार केला जातो. उदो उदो केला जातो. त्या जगदंबा मातेनं महिषासुर नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी जगदंबेचा अवतार धारण केला, दुर्गेचा अवतार धारण केला, कालीचा अवतार धारण केला आणि महिषासुर नावाच्या दैत्याचा त्या ठिकाणी वध केला. म्हणून तेव्हापासून आपण हा नवरात्र उत्सव या ठिकाणी साजरा करत असतो. विठ्ठल विठ्ठल श्री म्हणजे सामान्य शक्ती नाहीये. यत्र नारी असतो पूज्यते रमनते तत्र देवता. ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो त्या ठिकाणी सर्व देवता नांदायला येतात. मोठमोठ्यांना जन्म देणारी ती लक्ष्मी आहे, मोठमोठ्यांना जन्म देणारी ती सरस्वती आहे, मोठमोठ्यांना जन्म देणारी ती महाकाली आहे. अशी स्त्री म्हणजे सामान्य शक्ती नाहीये. स्त्री म्हणजे फार मोठी ताकद आहे. शिव आणि शक्ती जीवनामध्ये फार गरजेचे आहे. शिवाला सुद्धा शक्तीची गरज आहे. शिवामध्ये जर शक्ती नसेल ना माईबापांनो तर शिव शिव राहत नाही, तर त्याचं शव होत असतं. मनुष्याला जीवन जगण्यासाठी सुद्धा शक्तीची नितांत गरज आहे. या संपूर्ण जगताला त्या मूळ मायेची त्या आदी मायेची त्या जगदंबेची त्या शक्तीची संपूर्ण जगत चालवण्यासाठी नितांत गरज आहे. आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्याला जीवनामध्ये शक्तीची किती गरज आहे. आपल्या कानामध्ये शक्ती असेल तर आपण कानाने ऐकू शकतो. डोळ्यामध्ये शक्ती असेल तर आपण डोळ्याने पाहू शकतो. पायामध्ये शक्ती असेल तर आपण पायाने चालू शकतो. हातामध्ये शक्ती असेल तर आपण कार्य करू शकतो. आपल्या शरीरामध्ये शक्ती असेल तर आपण हे जीवन जगू शकतो, परमार्थ करू शकतो, प्रपंच करू शकतो. या सगळ्या गोष्टींसाठी ती शक्ती गरजेची आहे आणि ही शक्ती म्हणजे ती आदी माया. विठ्ठल 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 उत्सव प्रत्येकाने साजरा केला पाहिजे. नवरात्राचा उपवास प्रत्येकाने ह्या ठिकाणी केला पाहिजे. आता या अभंगामध्ये नाथबाबा सुद्धा जगदंबा मातेला गोंधळाला पाचारण करतात, गोंधळाला बोलवतात. ज्यांचा अभंग आपण या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलाय त्या नाथबाबांचा अधिकार म्हणजे सामान्य नाहीये. माझ्या नाथबाबांचा अधिकार म्हणजे सामान्य नाही. माईबापांनो ऐका, ज्या नाथबाबा या ठिकाणी जगदंबा मातेला गोंधळाला पाचारण करताय बोलवताय त्या नाथबाबांचा अधिकार किती मोठा आहे सांगेन मी तुम्हाला. माझे नाथबाबा व्यक्ती म्हणून कोण आहे, माझ्या नाथबाबांची शक्ती किती मोठी आहे, माझ्या नाथबाबाची संपत्ती किती मोठी आहे, माझ्या नाथबाबाची विरक्ती किती मोठी आहे आणि माझ्या नाथबाबाची नीती किती मोठी आहे, माझ्या नाथबाबाची भक्ती किती मोठी आहे, हे सर्व मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेन. ज्या नाथबाबांचा आपण या ठिकाणी अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलाय अशा माझे नाथबाबा व्यक्ती म्हणून किती श्रेष्ठ आहे. माझे नाथबाबा व्यक्ती म्हणून कोण आहे तर माझे नाथबाबा व्यक्ती म्हणून साक्षात ज्ञानोबारायांचा अवतार आहे. आणि ज्ञानोबाराय कुणाचा अवतार आहे तर ज्ञानोबाराय साक्षात महाविष्णूंचा अवतार आहे. महाविष्णूचा अवतार अवतार महाविष्णूचा अवतार अवतार महाविष्णूचा अवतार अवतार महाविष्णूचा अवतार अवतार सखा
माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार अवतार महाविष्णूचा अवतार. माझे नाथबाबा म्हणजे साक्षात ज्ञानोबारायांचा अवतार आणि ज्ञानोबाराई म्हणजे साक्षात महाविष्णूचा अवतार. अजाण वृक्षाची मुळी कंठाला लागली. ज्ञानोबारायांची जी ज्ञानेश्वरी होती त्या ज्ञानेश्वरीमध्ये काही ब्राह्मणांनी स्वतःच्या मनाने त्यामध्ये ओव्या त्या ठिकाणी टाकल्या होत्या. ज्ञानोबारायांनी नाथबाबांच्या स्वप्नामध्ये जाऊन त्या ठिकाणी दृष्टांत दिला आणि सांगितलं की माझी ज्ञानेश्वरी शुद्ध करा, जशी होती तशी करा. नाथबाबांनी ते कार्य केलं. नाथबाबा व्यक्ती म्हणून किती श्रेष्ठ आपण ऐकलं. आता माझ्या नाथबाबांची शक्ती किती श्रेष्ठ ऐका माईबापांनो. माझ्या नाथबाबांची शक्ती किती श्रेष्ठ आहे. माझ्या नाथबाबांच्या जीवनामध्ये, माझ्या नाथबाबांच्या प्रपंचामध्ये 36 वर्ष ब्रह्मांडाच्या मालकाने पाणी भरण्याचं कार्य करावं ही माझ्या नाथबाबांची शक्ती महाराज. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. 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 अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे, निळा वंदित से पाये. निळा वंदित से पाये. निळा वंदित से पाये. निळा वंदित से पाये. ए ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. ए ओ आरती स्वामी एकनाथा. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. माझ्या नाथबाबांची नीती किती श्रेष्ठ सांगेन मी तुम्हाला. काही लोकांनी नाथबाबांची प्रगती पाहून, नाथबाबांचा परमार्थ पाहून नाथबाबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि नाथबाबांपासून एका स्त्रीला दिवस गेले असा नाथबाबांवर खोटा आरोप त्या ठिकाणी करण्यात आला. माईबापांनो, नाथबाबांना कोर्टामध्ये उभं केलं. एका बाजूला ती स्त्री आहे आणि एका बाजूला माझे नाथबाबा आहे. पण ऐका दादा, माझ्या नाथबाबांचा अधिकार किती मोठा आहे. एका बाजूला ती स्त्री आहे जिच्या पोटामध्ये गर्भ आहे आणि सांगितलं की नाथांपासून या स्त्रीला दिवस गेलेले आहे. नाथबाबांनी सांगितलं थांबा, मी गुन्हा केलेला नाहीये, मी गुन्हेगार नाहीये, पण या स्त्रीच्या पोटातला गर्भ कुणाचा आहे मी माझ्या मुखाने तुम्हाला सांगणार नाही, तर या स्त्रीच्या पोटातला गर्भ सांगेल की मी तो गर्भ कुणाचा आहे. मग नाथबाबांनी त्या स्त्रीच्या पोटातल्या गर्भाला विचारलं, बाळ तू कुणाचा आहे, बाळ तू कुणाचा आहे. पोटातला गर्भ म्हणाला, मी यवनाचा आहे, मी यवनाचा आहे.